जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळणवस्ती केंद्रवाली तालुका पाडोदा जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने पहा 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल च्या तासिका लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत. पहा बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर घेतले जातील. लाईव्ह लेक्चर जॉईन करण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. त्याचबरोबर सराव संच उपलब्ध करून दिले जातील. परीक्षेच्या आधी तुम्हाला पेपर सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला पाहता येते. तो डाटा आम्ही पब्लिकली ठेवलेला आहे तुमच्यासाठी. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातील. पहा विद्यार्थी मित्रांनो, पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला प्रिंट काढून त्याचा अभ्यास करता येणार. पहा सर्व विषयाच्या सराव टेस्ट तुम्ही सोडवल्यानंतर तुम्हाला त्याची निकालाची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. ती लिंक तुमचे पालक, शिक्षक स्वतः किंवा नातेवाईक वापरू शकतात आणि त्यामध्ये आपल्या मुलाला, आपल्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले ते तुम्ही पाहू शकता. पहा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा सर्व अभ्यासक्रम युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला शिकवला जाईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्याच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, तरच तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांमध्ये, शाळेमध्ये, शिक्षकांना, इतर नातेवाईकांना, 4थी आणि 5वीतील मुलांना शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात किंवा आपल्याला पाठीमागील मेसेज उपलब्ध होत नाहीत. टेलिग्राम चॅनल आहे. अगदी तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक, सर्व टेस्ट, सर्व पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्रामचे ॲप मोबाईलमध्ये घ्या, इन्स्टॉल करून ठेवा आणि नंतर आपल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला टच करा. तुम्हाला तो टेलिग्रामचा ग्रुप जॉईन होईल. पहा आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 फीस आकारणी करणारे किंवा फीस घेणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री अगदी मोफत उपलब्ध करून दिला जात आहे. तरी 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे पेपरसाठी आपण आज भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. भाषा विषयासाठी आपल्याला 4 उत्तरे येणार आहेत. 4 उत्तरावरती 20 प्रश्न 25 गुणासाठी आणि ते पैकी गुण मिळवण्यासाठी आपण बाजारातून नवोदयचे पुस्तकं खरेदी करतो आणि ते केलेच पाहिजे. त्यातून आपण अभ्यास करतो आणि तो केलाच पाहिजे, तो योग्य आहे. परंतु आम्हाला असं जाणवलं की आपल्याला तेवढ्याच उत्तराचा अभ्यास आपल्याला पैकी गुण घेण्यासाठी पुरेसा नाही. त्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहेत आमच्या वतीने 200+ पीडीएफ स्वरूपातील उत्तरे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका तुमच्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या सूचनेचे पालन करा. मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 170 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 170 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवतात. विद्यार्थी मित्रांनो, सूचना एवढीच आहे, तुम्हाला दिलेल्या टेस्ट वारंवार सोडवा, पैकी गुण मिळेपर्यंत सोडवा. जर तुम्ही 200 टेस्ट मध्ये पैकी गुण घेत असाल तर तुम्हाला नवोदयच्या परीक्षेमध्ये पैकी गुण घेण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही, रोखू शकणार नाही. चला, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 170 उतारा काळजीपूर्वक वाचा आणि वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी.
आरती, प्रीती, सोनल, यशस्वी, भवर, सार्थक खटके, अभिनंदन. चला, तुमचं वाचून झालं. तुमचं खूप खूप अभिनंदन. प्रशांत सानप 2 वेळा वाचलं म्हणतोय. खूप छान. अक्षरा सानप, अभिनंदन. चला, मी उत्तर वाचतो. ज्यांचं वाचून झालंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं वाचायचं राहिलंय त्यांनी काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील आपला 5 पैकी 5 गुण घेता येतील. उत्तर क्रमांक 170. वैशाख महिन्याचा दिवस होते. 2 प्रवासी निर्जन अशा रस्त्याने चालत होते. सूर्य वर येऊन लागला तसा तसा उष्ण वाढत चालली होती. उष्माने हैराण झालेले प्रवासी झाड शोधू लागले. दूरवर त्यांना एक मोठं झाड दिसलं. भरभर चालत त्यांनी झाड गाठले. झाडाच्या सावलीत विश्रांती घेतली. ऊन उतरल्यावर दोघे उठून बसले. एक प्रवासी झाडाकडे पाहून म्हणाला, अरे केवढं झाड आहे हे, पण काय कामाचे, याला ना फूल ना फळ, निरुपयोगीच आहे. दुसरा प्रवासी म्हणाला, झाड तोडून टाकायला हवं. त्याचं बोलणं ऐकून झाडाला राग आला. त्याने पानं जोरात सळसळ लावली. झाड म्हणाल, मूर्ख आहात तुम्ही. ऐन उन्हाच्या वेळेस सावलीसाठी तळमळत होता. माझ्या आश्रयाला आलात. मी थंडगार सावली दिली. ते इतक्यात विसरलात काय? मी नसतो तर तुमचं काय हाल झाले असते उन्हात. प्रवाशांना आपली चूक कळाली. आपल्याला मदत हवी असते तेव्हा मदत करणारा चांगला. गरज संपली की त्याचं लाथाडायचं हे चांगलं नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. चला, आरती, प्रीती, सोनल म्हणते प्रवाशाचं म्हणणं चुकीचं होतं, झाड तोडणं. बरोबर आहे आरती, म्हणजे तुला उतारा समजलाय. मग आपण कशामुळे झाडावर चढून झाडाच्या फांद्या तोडतो, पानं तोडतो वडाचे, गंमत म्हणून तोडतो का? ते वडाच्या झाडाला फळं येत नाहीत, काही नाही, म्हणून आपण ते वडाच्या झाडावर लटकू फांद्या तोडतो का? म्हणजे ते प्रवासी मूर्ख आहेत, झाड तोडायचा विचार करतात, आणि आपण वडाच्या झाडावर चढून फांद्या तोडतो ते चांगलं. प्रवासी मूर्ख आणि आपण शान, असं समजायचं का? पहा बरं, तुम्ही पण वडाच्या झाडाला किती त्रास देता, त्याच्या बोखांडी चढता, त्याला लाथा मारता, त्याचे पानं तोडता. ते वडाचं झाड काय विचार करीत असेल रे? त्या मूर्ख पोरांना कुणी सोडलंय माझ्या अंगावर, हे का नाही? मास्तराला शिवाय देत असेल तुमच्या. मूर्ख मास्तर, मूर्ख पोरं मला त्रास देतात, खरंय का नाही? वडाच्या झाडावर चढून. चला उमेर, अभिनंदन, तुझं वाचून झालं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, या उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. कोणत्या मराठी महिन्यानंतर वैशाख महिना येतो? कोणत्या मराठी महिन्यानंतर वैशाख महिना येतो? पहा, तुम्हाला 12ही मराठी महिन्याचे नाव माहित पाहिजे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. मग वैशाखच्या आधीचा महिना कोणता? जसं आपण रविवारच्या आधीचा वार शनिवार, बुधवारच्या नंतरचा वार गुरुवार असं म्हणतो, त्याप्रमाणे वैशाख महिन्याचा आधीचा महिना कोणता? पर्याय ए ज्येष्ठ, पर्याय बी श्रावण, पर्याय सी भाद्रपद आणि पर्याय डी चैत्र. पहा, वैशाख महिन्याच्या आधीचा महिना कोणता? मराठी महिने जर तुम्ही क्रमाने वाचले तर तुम्हाला उत्तर मिळेल. याचं उत्तर उतार्यामध्ये नाही, आपल्या मनाने द्यायचंय, उतार्यामध्ये शोधायचा प्रयत्न करायचा नाही. प्रश्न पहिला, मराठी महिन्यानंतर म्हणजे महिन्यामध्ये नंतर म्हणले त्यांनी वैशाख महिना, कोणत्या मराठी महिन्यानंतर वैशाख महिना येतो? पहा, म्हणजे वैशाख महिन्याच्या आधीचा महिना कोणता, असा प्रश्न. किंवा चला योग्य उत्तर टाईप करा. प्रशांतचं म्हणणं चैत्र महिना येतो वैशाखच्या आधी. बघू कुणाचं बरोबर उत्तर. सार्थक खटके डी उत्तर, यशस्वी भवर डी उत्तर, आरती, प्रीती, सोनल डी उत्तर. बाकीच्यांना उत्तर सापडत नाही वाटतं.
किंवा मराठी महिने येत नसतील कदाचित तुम्हाला, असं समजायचं का मी? कृष्णा खाडे डी उत्तर. असवरी सानप महेश सानप डी उत्तर. अक्षता सानप डी उत्तर. चला उत्तर टाका, सर्वांनी उत्तर टाका. फक्त का शिका करतात, गंमत बघतात मास्तर उत्तर, बाकीचे पोर टाकतात उत्तर. आपल्याला काय करायचं आपण बघायचं नुसतं टाका मका. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलं आहे त्यांचं अगदी योग्य उत्तर. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. पहा, चैत्र वैशाख ज्येष्ठ म्हणजे चैत्रच्या आधीचा महिना चैत्र, सॉरी वैशाखच्या आधीचा महिना चैत्र आणि वैशाखच्या नंतरचा महिना कोणता येतो? ज्येष्ठ. म्हणजे आधीचा महिना आपल्याला विचारला होता. डी उत्तर, सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला, दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. टिंबटिंब या महिन्यात हवा कशी असते? सॉरी, या महिन्यात हवा कशी असते? कोणत्या महिन्यात विचारलंय त्यांनी? चैत्र महिन्यात. या महिन्यात हवा कशी असते? वैशाख, वैशाख सॉरी. प्रश्न दुसरा, वैशाख या महिन्यात हवा कशी असते? प्रश्न दुसरा, वैशाख या महिन्यात हवा कशी असते? प्रशांत शी उत्तर देतोय. आसावरी सानप महेश सानप शी उत्तर देत आहे उष्ण. आरती प्रीती सोनर शी उत्तर. यशस्वी भवर शी उत्तर. चला, बाकीच्यांनी उत्तर टाका. क्षितिजा, तनुष्का, सार्थक, सार्थकचं उत्तर आलं. सार्थक कटके शी उत्तर. ऐश्वर्या, चला उत्तर टाका. कृष्णा खाडे शी उत्तर. प्रदीपचं उत्तर येत नाही आज. प्रदीपला काय झालं? प्रदीप सानप उत्तर नाही टाकत. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, वैशाख या महिन्यात हवा कशी असते? पर्याय सी अगदी योग्य उत्तर. सी उत्तर बऱ्याच जणांचं आलंय, सर्वांचंच सी आलंय. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. खूप छान, दोन्ही प्रश्नाचे अगदी योग्य उत्तर. तुमचं अभिनंदन. नंदन सध्या ताशिका कर, ताशिकाच्या प्रश्नाचे उत्तर टाक, नंतर टेस्ट सोडवत चल किंवा ताशिका सुरू होण्याच्या आधी टेस्ट सोडवत चल. उमेर, पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक उमेर. उमेर लाईव्ह ताशिका कर, पाठीमागे पडलाय. उमेर लाईव्ह ताशिका कर, पाठीमागे पडलाय. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, वैशाख या महिन्यात हवा कशी असते? याचे योग्य उत्तर आहे उष्ण. उष्ण उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. उमेर, तुझंही अभिनंदन. चला, तुमच्यासाठी तिसरा प्रश्न, प्रवासी हैराण होऊ लागले कारण? प्रवासी म्हणजे रस्त्याने चालणारे व्यक्ती हैराण झाले, त्याचं काय कारण आहे पहा. पर्याय ए, संध्याकाळी होऊ लागली होती. पर्याय बी, त्यांना रस्ता सापडत नव्हता. पर्याय सी, प्यायला पाणी मिळत नव्हतं. आणि पर्याय डी, उष्मा फार वाढली. उष्मा म्हणजे उष्णता फार वाढली होती. पहा, ते प्रवासी हैराण झाले होते. उतार्यामध्ये याचं उत्तर ओळ क्रमांक शोधून टाका. प्रश्न दुसरा, प्रवासी हैराण होऊ लागले कारण? पर्याय ए, संध्याकाळ होऊ लागली होती. पर्याय बी, रस्ता सापडत नव्हता. पर्याय सी, प्यायला पाणी मिळत नव्हते. आणि पर्याय डी, उष्मा फार वाढला होता. चला, योग्य उत्तर टाका. प्रशांत सानप म्हणतोय डी उत्तर. ओळ क्रमांक शोधून कोण टाकतंय बघू आपण. अक्षता सानप, दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर बरोबर. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका अक्षता. कृष्णा खाडे डी उत्तर. यशस्वी भवर डी उत्तर. तुम्ही म्हणताय उष्मा फार वाढत होती, परंतु त्याची ओळ क्रमांक कोणीही टाकत नाही. पहा, खूप छान. यशस्वी भवरने सगळ्यात आधी ओळ क्रमांक टाकले बघा. सेकंड लाईन मध्ये उत्तर मध्ये ते, सूर्य वर येऊ लागला तसा तसा उष्मा वाढत चालला होता. खूप छान, अभिनंदन यशस्वी. प्रश्न तिसरा, प्रवासी हैराण होऊ लागले कारण? त्याचं योग्य उत्तर पर्याय डी, कृष्णा खाडे सेकंड लाईन म्हणतोय अभिनंदन कृष्णा. खूप छान, दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे. म्हणजे आपल्याला परीक्षेच्या वेळेस दुसऱ्या ओळी खाली रेष मारायची. तिसऱ्या प्रश्नाच्या डी उत्तराला बरोबरची खूण करायची
आणि याचा प्रश्न क्रमांक, प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक, उत्तर पत्रिकेतील उत्तराचा पर्याय क्रमांक डी ला काळा गोल करायचा किंवा निळा गोल करायचा, जेणेकरून आपला प्रश्न चुकणार नाही। याच क्रमाने उत्तर 16 नंदन म्हणतोय सेकंड लाईन, अभिनंदन नंदन। आसावरी सनप, महेश सनप डी उत्तर। ज्यांचं डी उत्तर आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन। अगदी तिन्ही प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांचे बरोबर। तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर। तुमच्यासाठी स्क्रीनवर चौथा प्रश्न, झाडाने प्रवाशांना पर्याय काय दिलं बघा। उमेर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर। आपला चौथा प्रश्न चाललाय आणि तू दुसऱ्याचं उत्तर टाकतोय। नंदन तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर बरोबर, अभिनंदन तुझं। प्रश्न चौथा, झाडाने प्रवाशांना पर्याय शिकवण दिली, पर्याय बी आश्रय दिला, पर्याय सी सावली दिली आणि पर्याय डी सर्व पर्याय बरोबर। म्हणजे पर्याय ए बी सी तिन्ही पर्याय बरोबर आहेत। पहा, झाडाने त्यांना शिकवणही दिली, आश्रय दिला आणि सावलीही दिली। चला, कोणतं उत्तर बरोबर वाटतंय तुम्हाला? ओळ क्रमांकही सांगा उत्तरामध्ये याचं उत्तर। ओळ क्रमांकही सांगा, 1-2 ओळीमध्ये त्याचं उत्तर। 2 ओळी 3 ओळी असू शकतात, त्याची 3-2 तिन्ही ओळी क्रमांक सांगा। प्रशांत सानप डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, यशस्वी भोवर डी उत्तर, नंदन डी उत्तर, आरती प्रीती सोनल डी उत्तर, आसावरी सनप, महेश सनप डी उत्तर। खूप छान। पहा, अगदी चौथ्या प्रश्नाचंही कोणाचंही उत्तर चुकत नाही, सर्वांचे उत्तर अगदी योग्य येत आहेत। तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो। चला, तुमच्यासाठी पाचवा प्रश्न, चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन। चला, तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न पाचवा, बघू किती जणांचा बरोबर येतोय। प्रवाशांना आपली चूक कळाल्यावर काय लक्षात आले? प्रवाशांना आपली चूक कळाल्यावर काय लक्षात आले? पर्याय गरज संपली की मदत करायला विसरायचे, पर्याय बी झाडाची सावली थंडगार आहे, पर्याय डी झाड निरुपयोगी आहे आणि पर्याय डी मदत करायला विसरून नये। हा प्रश्न पाचवा, प्रवाशांना आपली चूक कळाली वर काय लक्षात आले? पर्याय ए आपली गरज संपली की मदत करायला विसरायचं, पर्याय बी झाडाची सावली थंडगार आहे, पर्याय सी झाड निरुपयोगी आहे आणि पर्याय डी मदत करणाऱ्याला विसरू नका। योग्य उत्तर टाईप करा। प्रशांत डी उत्तर देतोय, कृष्णा खाडे डी उत्तर, यशस्वी भोवर ए उत्तर, आरती प्रीती सोनल डी उत्तर। चला, योग्य उत्तर टाका। नंदन डी उत्तर, महेश सनप, आसावरी सनप डी उत्तर, अक्षरा सनप डी उत्तर, यशस्वी भोवर मध्ये बघा सेकंड आणि फोर्थ लाईन खालून डाऊन म्हणजे खालून दुसरी ते चौथी लाईन वाचू आपण। प्रवाशांना आपली चूक कळाली, आपल्याला मदत हवी तेव्हा आपण मदत करणार चांगला आणि गरज संपली की त्याला लावताना हे चांगले नाही। म्हणजे बा, त्या प्रवाशांना त्यांची चूक लक्षात आली की झाड तोडायचा विचार करीत होते। चला, प्रश्न पाचव्याचाही सर्वांचंच उत्तर डी आणि डी उत्तर अगदी बरोबर उत्तर। यशस्वीचं फक्त उत्तर चुकलं आहे, बाकी सर्वांचे उत्तर अगदी बरोबर। चला, पाचव्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन। चला, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 170 येथे पूर्ण करत आहोत विद्यार्थी मित्रांनो। व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक पण युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनलचे फायदे मी तुम्हाला सांगितले आहेत। युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि जास्तीत जास्त शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, मित्रांना, नातेवाईकांना, चौथी आणि पाचवीतील शिकणाऱ्या सर्वांना
या तासिका जॉईन करायला सांगा. थँक्यू सो मच कृष्णा. थँक्यू गुड गुड बाय. चला भेटू पुढच्या तासिकेमध्ये. चला आपल्या काळवण वस्तीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचनेप्रमाणे झाडाखाली गोल सर्कल करून अभ्यास करत बसा. मी वेळेत येण्याचा प्रयत्न करतो. जर काही काम नसेल माझ्या मागं तर मी वेळेत आपल्या झाडापाशी येईल. त्यावेळेस तिथे मला अभ्यास करताना तुम्ही सगळेजण दिसले पाहिजेत. ग्रुपमध्ये अभ्यासाला बसा. इकडं तिकडं फिरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या सूचनेचं पालन करता अशी अपेक्षा ठेवतो आणि तास संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.